नमस्कार। या पाचव्या आणि शेवटच्या प्रॉब्लेममध्ये जी आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीटची तारीख दिली आहे 31 मार्च 2019 आणि जे तीन पार्टनर आहेत सोहन, रोहन आणि मोहन यांचा तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 3:2:1 आणि बॅलन्स शीटच्या खाली वाक्य दिलं आहे मिस्टर रोहन डाईड ऑन 1 ऑक्टोबर 2019 म्हणजे तीन पार्टनरपैकी सेकंड नंबरचा पार्टनर जो आहे रोहन तो डाईड झाला आहे 1 ऑक्टोबर 2019 म्हणजे बॅलन्स शीटच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर हा दुसरा पार्टनर डाईड झालेला आहे कारण बॅलन्स शीटची तारीख दिली आहे 31 मार्च 2019। मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 30 दिवस असतात आणि 1 ऑक्टोबरला पार्टनर डाईड झाला आहे म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत पार्टनर संस्थेमध्ये होता। याचा अर्थ 6 महिन्यानंतर पार्टनर डाईड झालेला आहे। या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सोल्युशनमध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवलेला आहे ट्रिपल कॉलमचा 8 ओळींचा आणि बाकी सगळं आपल्याला वर्किंग नोटमध्ये करावं लागेल कारण रिव्हॅल्युएशनवर झालेला प्रॉफिट लॉस माहीत करून घेण्यासाठी वर्किंग नोटमध्ये सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवला आहे सिंगल कॉलमचा 8 ओळींचा। बाकी सगळं कॅल्क्युलेशनच आपल्याला करायचं आहे। बघा आता लायबिलिटी साईडला जे तीन पार्टनरचे बॅलन्स दिलेले आहेत कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स या नियमानुसार तिन्ही पार्टनरचे कॅपिटल सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000, 20,000 आणि 20,000। त्याच्यानंतर त्याच लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह दिला आहे 27,000। जनरल रिझर्व्ह वाटण्यासाठी आपल्याला 3:2:1 ह्या ओल्ड रेशोचा वापर करावा लागणार आहे म्हणून 27,000 भागिले केले आहेत 6 आणि 27,000 भागिले 6 करून जो भागाकार आलेला आहे तो 4,500 आहे म्हणून 4,500 गुणिले 3, 4,500 गुणिले 2 आणि 4,500 गुणिले 1। पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व्ह तिघांच्या कॉलममध्ये रुपये भरले आहेत 13,500, 9,000 आणि 4,500। आणि आता इतर ज्या 4 लायबिलिटी आहेत बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक लोन या चारही लायबिलिटींच्या व्हॅल्यूमध्ये काहीच कमी जास्त झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ते आपण डायरेक्ट लिहिले असते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पण इकडे आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली नाही आहे। ॲसेटला बघा बँक अकाउंट लिहिलं असतं बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे बँक अकाउंट पण आपण तयार केलेलं नाही आहे। पुढे बघा ॲडजस्टमेंट डेटर ॲसेटला लिहिले असते सुरुवातीला 30,000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 नुसार RDD सांगितली आहे 10%। मग 30,000वर 10% RDD आली 3,000। RDD चार्ज केल्यामुळे डेटरचं मूल्य कमी होते म्हणजे लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू RDD 3,000। पुढे दिले लँड अँड बिल्डिंग सुरुवातीला लँड अँड बिल्डिंग आपण लिहिलं असतं ॲसेट साईडला इनरला लिहिले असते। ॲडजस्टमेंट नंबर 2 नुसार असं म्हटलेलं आहे की लँड अँड बिल्डिंग फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%। याचा अर्थ होतो लँड अँड बिल्डिंगचं मूल्य 20% कमी असल्याचं आढळून आलं आहे म्हणजे लँड अँड बिल्डिंगचं दिलेलं जे मूल्य आहे 40,000 ते मुळातच 20% कमी आहे। याचा अर्थ 40,000 हे मूल्य 80% बरोबर आहे म्हणून 40,000ला 80ने भागलंय आणि प्रॉपर व्हॅल्यू मिळवण्याकरता 100ने गुणलं जातं तेव्हा लँड अँड बिल्डिंगची प्रॉपर व्हॅल्यू आली 50,000। आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला
बाहेरच्या कॉलमला लिहिले असते 50,000, म्हणजे आपल्याला लँड अँड बिल्डिंगमध्ये 10,000ची वाढ करावी लागली असती. मग ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. पुढे मशनरीवर पण त्याच प्रकारची ॲडजस्टमेंट आहे. सुरुवातीला मशनरी ॲसेटला लिहिली असती 80,000, इनरला लिहिली असती. आणि दुसऱ्या ॲडजस्टमेंटनुसार मशनरी पण आहे वेअर फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%, म्हणजे मशनरीचं 80,000 हे जे मूल्य आहे ते पण 20% कमी असल्याचं आढळून आलं आहे. म्हणजे मशनरीचं मूल्य पण 80% बरोबर आहे. म्हणून प्रॉपर व्हॅल्यू काढण्यासाठी 80,000 भागिले 80 गुणिले 100, तेव्हा प्रॉपर व्हॅल्यू आली असती 1,00,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बाहेरच्या कॉलममध्ये आपण दाखवले असते 1,00,000, म्हणजे मशनरीचं मूल्य पण आपल्याला 20,000ने वाढवावं लागेल. म्हणून ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय मशनरी 20,000. पुढे दिले इन्व्हेस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 3 नुसार इन्व्हेस्टमेंटची नवीन किंमत दिली आहे 60,000, आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण आपल्याला 20,000ने वाढवावं लागेल. ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय इन्व्हेस्टमेंट 20,000. पुढे कॉम्प्युटर आपण लिहिलं असतं डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. स्टॉक बघा, स्टॉक सुरुवातीला लिहिला असता 90,000 इनरला, आणि चौथ्या ॲडजस्टमेंटनुसार असं म्हटलं आहे स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹5,000. टू बी अंडर व्हॅल्यूड याचा अर्थ 5,000ने कमी करायचा आहे. मग सध्या मूल्य दिलं आहे 90,000, तो आपल्याला 5,000ने कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला ॲसेटला आपण दाखवले असते 85,000. मग स्टॉकचं मूल्य 5,000ने कमी होणार म्हणजे लॉस. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू स्टॉक 5,000. पुढे दिले पेटेंट. ॲसेटला लिहिले असते इनरला 12,000, आणि ॲडजस्टमेंट नंबर 5 नुसार असं म्हटलेलं आहे पेटेंट्स वेअर व्हॅल्यूलेस. व्हॅल्यूलेसचा अर्थ मूल्यहीन, म्हणजे त्या पेटेंटला काहीच मूल्य आपल्याला ठेवायचं नाही आहे. याचाच अर्थ पेटेंट ही ॲसेट आपल्याला रिटर्न ऑफ करायची आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण मूल्य आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे 12,000 आपण ॲसेटला लिहिले असते आणि लेस रिटर्न ऑफ ठेवले असते 12,000. मग बाहेरच्या कॉलमला आले असते डॅश. मग ॲसेट कमी झाल्यावर लॉस. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू पेटेंट्स 12,000. पुढे बघा पहिली ॲडजस्टमेंट. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. संपूर्ण संस्थेची गुडविल 30,000 आहे. आणि आता ही गुडविल जी आहे आपल्याला ती आपण तिघांचा पण कॅपिटल अकाउंट आखल्यामुळे तिन्ही पार्टनरच्या नावावर त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये ट्रान्सफर करावी लागेल. म्हणून गुडविलची विभागणी 3:2:1 म्हणून भागिले 6 केलेत. भागाकाराला 5,000, 5,000 गुणिले 3, 5,000 गुणिले 2 आणि 5,000 गुणिले 1. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल 15,000, 10,000 आणि 5,000. त्याच्यानंतर डायरेक्ट ॲडजस्टमेंट नंबर 6 वर जायचं आहे. मिस्टर रोहन वॉज एंटायटल टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ अँड इट वॉज डिसाइडेड दॅट ही मे बी अलाउड टू रिटेन हिज ड्रॉइंग ॲज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. या रोहनला मृत्यूच्या तारखेपर्यंतचा जो प्रॉफिट त्याच्या नावावर आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तो त्याच्या ड्रॉइंग इतकाच आहे असा या ॲडजस्टमेंटचा अर्थ होतो. आणि त्याचं ड्रॉइंग 6व्या ॲडजस्टमेंटला दिलं आहे 25,000. ड्रॉइंग आपण डाईड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंदवतो. म्हणून सुरुवातीला ड्रॉइंग लिहून घेतलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग फक्त रोहनच्या कॉलममध्ये 25,000 आणि जेवढी त्याची ड्रॉइंगची रक्कम आहे तेवढाच त्याचा
मृत्यूच्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट मधला शेअर आहे, मग त्याची एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल अकाउंट. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट फक्त रोहनच्या कॉलममध्ये 25,000. यानंतर आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस काढायचा आहे. क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे बघा 50,000, हीच बेरीज इकडे 50,000 नोंदवली आहे आणि त्यातून डेबिट साईडला असलेल्या 3 अमाऊंटची बेरीज मायनस केल्यावर प्रॉफिट येतोय 30,000 आणि 30,000ची विभागणी आपल्याला तिघांना करायचे 15,000, 10,000 आणि 5,000. इकडे माझ्याकडून प्रॉफिट नोंदवायचा राहून गेलाय 30,000, तो इकडे तुम्ही 30,000 लिहू शकता वहीमध्ये प्रॉब्लेम सोडवताना. आणि आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन 15,000, 10,000 आणि 5,000. आता जो पार्टनर आपला डाईड आहे रोहन सेकंड नंबरचा, त्याचंच फक्त सुरुवातीला बॅलन्सिंग करायचं आहे. रोहनची क्रेडिट साईडची बेरीज झाली आहे 74,000, तीच इकडे नोंदवली आहे 74,000 आणि त्यातून डेबिट कॉलममध्ये आलेले 25,000 मायनस केले आहेत, तेव्हा फरक आला 49,000. डाईड पार्टनरचं बॅलन्स आपण त्याच्या वारसदाराच्या लोन अकाउंटवर ट्रान्सफर करतो, म्हणून 49,000ला लिहिलं आहे टू रोहन्स एक्झिक्युटर लोन अकाउंट. एंट्री इकडे दिलेली आहे रोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रोहन्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. आता उरलेल्या पहिल्या आणि तिसऱ्या पार्टनरचं बॅलन्सिंग करायचं आहे. त्यांच्या पण दोघांच्या पण क्रेडिट साईडच्या बेरजा जास्त आहेत, त्याच डेबिटला नोंदवल्या आहेत आणि त्या दोघांच्या डेबिट साईडला इतर कोणतीही अमाऊंट न आल्यामुळे बेरजा आहेत तेवढेच बॅलन्स आहेत. त्यांना आपण लिहिलं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 63,500 आणि 34,500. हे दोन्ही बॅलन्स आपण लिहिले असते न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि 49,000 पण लिहिलं असतं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रोहन्स एक्झिक्युटर लोन अकाउंट. बाकी सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन प्रॉब्लेममध्ये फळ्यावर दिलेलं आहे.